प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात साजरा। आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। उमरगा येथील श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचा 410व्या वर्धापन दिनानिमित्त प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन येथील शांताई मंगल कार्यालयात करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमजीवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील हे होते। माजी ग्रामविकास राज्यमंत्री तथा श्रमजीवी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस बसवराज पाटील, सचिव रामकृष्ण पंत खरोसेकर, धाराशिवच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रमेश दापके, लातूर येथील आरसीसी केमिस्ट्री क्लासेसचे शिवराज मोटेगावकर, मुंबई येथील उद्योजक वैभव पवार, संस्थेचे संचालक शिवमूर्ती भांडेकर, मल्लीनाथ दंडगे, व्यंकटराव जाधव, शिवराज दिंडीगावेसह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांचा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना बसवराज पाटील यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचे आवाहन केले। अध्यक्षीय समारोप विनायकराव पाटील यांनी केला। विनायकराव पाटील म्हणाले की श्रमजीवी शिक्षण संस्था ही राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे। श्रमजीवी शिक्षण संस्थेने गेल्या 41 वर्षात हजारो शिक्षक घडवले आहेत। भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ माना असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले। प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की श्रमजीवी शिक्षण संस्थेने मला सलग 28 प्राचार्य पदाची संधी दिली, माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल श्रमजीवी परिवाराचा आयुष्यभर ऋणी आहे। संस्थेचे सचिव रामकृष्ण पंत खरोसेकर, प्राध्यापक शिवराज मोटेगावकर, उद्योजक वैभव पवार यांची भाषणे झाली। प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर राम सोलंकर यांनी केलं। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर धनंजय मेनकुदडे यांनी केले। आभार प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर यांनी मानले। मारुती कदम, उमरगा, धाराशिव। आणि या कार्यक्रमामध्ये एक आगळा वेगळा आपण प्रत्येक वेळेला एका चांगल्या व्यक्तीचा आपण गौरव करतो, सत्कार करतो, सन्मान करतो, परंतु आजचे गौरव मूर्ती, सत्कार मूर्ती ही एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे असं म्हटलं तरी वाटेल। कारण आपण पाहतोय, मला वाटतं शिक्षण आपले शेजारचे डॉक्टर भोगेचे नाव तुम्ही ऐकलं असता, तुम्ही उदगीरचे नाव, डोळेंचे नाव ऐकलं असता। असे एक मोठ्या सगळ्या प्राचार्यांची एक फार मोठी आणि म्हणून प्राचार्य हा एक महत्वाचा घटक आहे। या क्षेत्रामध्ये काम करायला सुद्धा संधी मिळण्याला भाग्य लागतं, ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या वरिष्ठ महाविद्यालयाचं सातत्यानं 28 वर्ष प्राचार्यपद भूषवणं मला वाटतं हे सोपं नाही। आणि हे कुणाच्या भाग्यात नाही, दिलीपरावजी तुमच्या भाग्यात आहे, हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगितलं। सतत 28 वर्ष माझ्या बाबतीत मात्र मी फार भाग्यवान। संस्थेने सोबतच घेतलं, प्रत्येक बाबीमध्ये सोबत। महाविद्यालयामध्ये काम करत असताना मोठेगावकर सर्वांना माहिती आहे, शिस्त ठेवायची म्हणजे की गोष्टीचा वापर करावा, वेळेवरच यावं लागतं, वेळेवरच जावं लागतं, वर्ग व्हावं लागतं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे संस्था ज्या गोष्टीसाठी निर्माण झालेली आहे, विद्यार्थी ही दुर्लक्षित होता कामा नये। विद्यार्थी हित आणि संस्था हित या दोघांच्या हितामध्ये आमची संस्था आणि आमचं महाविद्यालय सातत्याने पुढे राहिलं। एवढीशी जर पीएफ असेल, पीएफ असेल, लॅक असेल, सगळ्या गोष्टीमध्ये महाविद्यालय सातत्याने अग्रेसर राहिलं। ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी संस्था ज्या ठिकाणी दिलं, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार्य असं नसतं आहे। अध्यक्ष साहेबांकडे असेल, सेक्रेटरी साहेबांकडे असेल, आदरणीय पाटील साहेबांच्याकडे असतील। विद्यापीठी आणि शासकीय कामासाठी प्राचार्य जबाबदार। आणि कुठलंही शासनाचं आणि विद्यापीठाचं पत्र आलं की त्या पत्रावर एकच वाक्य राहते, खाली राहत असतं,
आजही आहे ते, या सर्व बाबीसाठी प्राचार्य जबाबदार. महाविद्यालयामध्ये एका मुलानं ग्राउंडमध्ये दुसऱ्या मुलाबरोबर वाद केला, भांडणं केलं, प्राचार्य खुर्चीत असतो तरी त्या भांडणाला प्राचार्य जबाबदार. ही अशी घटना असते. विचारतील माझ्या प्रश्नाचं उत्तर घरी बसून सगळं मिळत असेल म्हणजे रोबो जर शिकवत असेल तर तुझ्या पाठीसाठी आपण शिक्षक कुणाला करायचं. आता रोबो ऑपरेशन करायला लागलं, रोबो फॅक्टरीमध्ये काम करायला लागलं, अनेक ठिकाणी रोबो आला. तुम्ही तर IT करत आलो, तुम्ही सुद्धा रोबो घ्या. आणि मग रोबो जर शिकवायला लागला तर पुढे आपण शिक्षण पटेल किसको करणे का. त्याच्या आव्हानाला सगळ्या संस्था, शिक्षण क्षेत्राला सामना करावा लागणार आहे. त्याच्यातून हे करावं लागणार.